नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया ऋषिकेश आणि जानकी आता एक प्लॅन करतात. आपल्याकडे अजिबात वेळ राहिलेला नाहीये. अगदी थोडक्यात आलंय आपलं नाटक. ऋषिकेश म्हणतो, गणपती विसर्जनाच्या वेळेला तू जानकी ऐश्वर्याला खालीच कामामध्ये गुंतवून ठेव. तिच्या रूम मध्ये जातो आणि डायरेक्ट मी झडती घेतो. आता हे लपवाछपी खूप झालं. मला तिच्या रूमची एकदा झडती घेऊ दे आणि कळू दे की तिच्या रूम मध्ये काही आहे की नाही. उगाच आपण आशेवर बसायचो आणि काहीच नसायचं. त्याच्यापेक्षा जानकी मला स्वतःला खात्री करू दे की ते ऐश्वर्याने पेपर नेमकी कुठे ठेवलेत. तुझ्यावर जबाबदारी आता ऐश्वर्याला काही झालं तरी खालीच उभं करायचं. ऋषिकेश म्हणतो, मला गॅरंटी आहे प्रॉपर्टीचे पेपर खोलीतच लपवलेले असणार. दुसरी सेफ जागा तिच्यासाठी नसणारच आहे. एकदा काय पेपर आपल्या हातात आले की मग ऐश्वर्याचा बंदोबस्त लावायला आपण मोकळे. जानकी, या सगळ्यामध्ये तुझ्या आईला सुद्धा आपण शोधून काढणार आहे. अजिबात काळजी करू नको. मी शब्द देतोय ना तुला, तुझ्या आईला सुद्धा काही एक झाले नसणार आहे. अगदी सुखरूप असणार आहे त्या. अगं, माझ्यावर आणि गणपती बाप्पावर विश्वास ठेव जानकी. इकडे आता जिथे लताबाईला लपवून ठेवलेलं असतं जंगलामध्ये, तिथे गाडी असते, सगळे काही खानाखुणा असतात, पण लताबाई नसते आणि ती माणसं सुद्धा नसतात. आता मात्र पोलीस तिथे आलेले असतात, पण काही एक उपयोग होत नाही. पोलिसांच्या हाताला लताबाई काही लागत नाही आणि अगदी निराश झालेले असतात. सगळीकडे शोध घेतात, पण लताबाई काय त्यांना सापडत नसते. ज्या माणसाने पोलिसांना बोलवून आणलेलं असतं की इथे काल रात्री फटाके फुटल्यासारखा आवाज झाला, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा आवाज आला सर. भयान शांतता होती, त्यामुळे फटाक्याचा म्हणजे बंदुकीचा आवाज अगदी स्पष्ट ऐकायला आला आम्हाला. काहीतरी नक्कीच कांड इथे झालंय. तुम्ही आता शोधून काढा. इन्स्पेक्टर म्हणतात, हो, काहीही होऊ द्या, आम्ही शोधून काढणार म्हणजे काढणारच. तेवढ्यात इन्स्पेक्टरला गोळी मारल्यानंतर त्याची जी कॅप उडते ती कॅप सापडलेली असते. इन्स्पेक्टर ती कॅप हातात घेतात आणि म्हणतात, फटाके नाही फुटले, खरोखर गोळीबार झाला इथे. इथे काहीतरी भयान असं कृत्य झालंय आणि ते आता आपल्याला शोधून काढायला लागणार. पोलीस अगदी शोध घेत अगदी जंगलामध्ये आत चाललेले असतात. तेव्हा त्यांना रक्त दिसतं आणि रक्त असतं बरोबर त्या दिशेने पोलीस आता शोध घेत चाललेले असतात. काही सुगावा नसताना अगदी फक्त गोळीची कॅप मिळते. त्याच्यावरून त्यांनी आता शोध लावायला सुरुवात केलेला असतो आणि बरोबर रक्तही सापडलेलं असतं. आता हळूहळू एक एक गोष्टी पोलिसांना सगळ्या हाती लागतील. पोलीस म्हणतात, जमिनीवरचं रक्त ओलसर आहे, म्हणजे ही घटना अगदी ताजी झालेली आहे. हे रक्त कुणाचं असणार? आता पोलिसांच्याही डोक्यात शंका यायला लागलेली असते आणि परत जिथे रक्त पडलेलं आहे तिथे परत गोळीची कॅप सापडते. लक्षात येतं की जबरदस्त असा गोळीबार झालाय आणि मोठ्या प्रमाणात हत्याकांड झालंय. पोलिसांना आता टेन्शन आलेलं असतं. लताबाईचा आपण शोध घेतो, नेमकी ती तर नसेल या गोळीबारामध्ये, तिचाचा मृत्यू झालेला नसेल ना? पोलिसांनी त्यांच्या परीने आता कसून अशी चौकशी सुरू केलेली असते. काही झालं तरी लताबाई जिवंत सापडावी ही अपेक्षा असते, कारण ती जर जिवंत सापडली नाही, पोलिसांनी, सारंगने किंवा सगळ्यांनी मिळून जे नाटक केलंय त्याचा काही एक उपयोग होणार नाही. शेवटी जानकी दोषी ठरणार. पोलीस पुरेपूर प्रयत्न करत असतात लवकरात लवकर लताबाई आपल्या हाती लागावी, पण ती काय त्यांच्या हाती लागतच नसते. पोलिसांच्याही लक्षात येतं, मुळशीमध्ये काहीतरी जबरदस्त घडतंय. कुणीतरी काहीतरी वेगळं आणि जबरदस्त असा गेम खेळतंय. काय खेळतंय, कोण खेळतंय याचा सुगावा तर मी लावणारच. त्याच्याशिवाय मी काय शांत बसत नसतो. पोलिसांनी आता मनावर घेतलेलं असतं, हा काय जो खेळ चाललाय इतक्या दिवसांचा, कुठेतरी हा संपला पाहिजे आणि सगळ्याचा निकाल हा लागलाच पाहिजे. पोलीस आता परत चाललेले असतात. तेवढ्यात त्यांना गळ्यातली एक माळ सापडलेली असते, अगदी लांब पडलेली असते. ती माळ हातात घेतात आणि अजून विचार करायला लागतात. एक एक क्लू त्या जागेवर सापडत असतो, म्हणजे तिथं मोठं काहीतरी कांड झालंय यात काही शंका नाही. भयान असं कृत्य झालेलं असतं, त्यामुळे पोलीसही हादरलेले असतात. आता नेमकी इथे काय काय झालं असणार याचा विचार पोलीस करतात. इकडे आता त्या अनोळखी माणसाने ऐश्वर्याला परत फोन लावलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणते, हॅलो, कोण बोलतंय? का मला त्रास देताय तुम्ही? काय आहे ते स्पष्ट बोला की. त्या माणसाने आता आवाज बदलून हिच्याशी बोलत असतो. तो माणूस म्हणतो, काय ग, किती वेळा फोन लावतो? तुला प्रॉपर्टीचा व्यवहार करायचा आहे की नाही? 50 करोड रुपये कमी किंमत नाहीये आणि तुझ्यासाठी 50 करोड ही खूप झाली. नाहीतरी तुलाही ती प्रॉपर्टी अगदी अशीच मिळालेली आहे. त्यामुळे 50 करोड ही किंमत तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मी कोण बोलतो, काय बोलतो, कुठून बोलतो हे महत्वाचं नाहीये. मला प्रॉपर्टीचे पेपर दे आणि 50 करोड रुपये घे. तुझा माझा विषय संपला. उगाच फंद्यात पडायला जाऊ नको. कोण काय, तुझं काम होणार आणि माझंही काम होणार. त्यामुळे सांगतोय ना बाई, तेवढंच ऐकायचं. कळतंय का? ऐश्वर्या म्हणते, मला कळत नाही तुम्ही कोण आहात, तोपर्यंत मी व्यवहार कसा करू? त्याची काही गरज नाहीये.
ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, प्रॉपर्टीचा व्यवहार मला करायचा आहे, पण माझी प्रॉपर्टी म्हणजे हीच प्रॉपर्टी तुम्हाला का हवी आहे? मी आधी सांगितलं होतं मला प्रश्न वगैरे विचारायचे नाही. तुझा फायदा बघ आणि मी माझा फायदा बघेल. उगाच फालतूच्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस. ऐश्वर्या म्हणते आत्ता काय मी पेपर आणू शकत नाही, कारण माझ्या घरात गणपती आणि गणपतीचं विसर्जन आजच आहे. आज गणपतीचं विसर्जन झालं की मी फ्री होणार. उद्या आपण सगळ्या प्रॉपर्टीचा व्यवहार करूया. मी उद्याच तुम्हाला पेपर देणार आणि तुम्ही मला 50 कोटी रुपये देणार, तेही कॅश. तोही म्हणतो डन. ऐश्वर्या म्हणते डन. मग ठरलं तर मी उद्या बरोबर तुम्ही सांगाल त्या वेळेत आणि त्या ठिकाणी येणार. ऐश्वर्या फोन ठेवते आणि तिला एक धक्काच बसलेला असतो, तोही आनंदाचा. 50 कोटी? नुसते आवाज किंवा नाव जरी घेतलं तरी सुखावतं. 50 कोटी उद्या माझ्या हातात असणारे. बापरे, एवढी मोठी रक्कम मी एकदाच बघतीये आणि तीही माझी स्वतःची. ऐश्वर्याचा आनंद अगदी गगनात मावणार नाही असा झालेला असतो. काही न करता तिला डायरेक्ट 50 कोटी रुपये मिळणार असतात, त्यामुळे ती भलतीच खुश झालेली असते. आता ऐश्वर्या ह्या आनंदाच्या भरात काही चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणजे कमवलं. 50 कोटी रुपये. ऐश्वर्या, तू करोडपती होणार. वाव. आणि सगळे रणदिवे अगदी रोडवर येणार. मला हवे तसे अगदी भिका मागतील हे. मग माझ्या आत्म्याला कुठे शांती मिळणार. खरंच ऐश्वर्या, काय प्लॅन खेळली आहेस तू. यू आर व्हेरी गुड. स्वतःलाच कौतुक करत असते ऐश्वर्या आणि खूप भारावून गेलेली असते 50 करोड या कल्पनेनेच. ऐश्वर्याचा आनंद व्यक्त करून झालेला असतो आणि आता तिला उंदरांचा आवाज येत असतो ओरडल्याचा. कसला आवाज आहे, कसला आवाज आहे. आवाजाच्या दिशेने शोध घेते तर काय उंदीर मामा असतात. कपाट उघडल्यावर इतकी घाबरते आणि अगदी उड्या मारायला लागते आणि किंचाळायला लागते. उंदराला आता हकलवून देण्याचा प्रयत्न करते. तो इतका धीट असतो की तो हटायला तयारच नसतो. उंदराला बघून ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. त्याला झाडू घेते आणि हकलवण्याचा प्रयत्न करते. घरातली उंदरं आणि माणसं सुखाने काय जगू देत नाही. उंदरांनी सुद्धा माणसांसोबत ठरवलं की काय माहिती ऐश्वर्याला त्रासच द्यायचा. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, जे लोक ऐश्वर्याला सुखाने जगू देत नाही ऐश्वर्या त्यांना डायरेक्ट ढगात पाठवते. त्यामुळे विषय संपलाय आता. ऐश्वर्या आता उंदरांसाठी डांबर गोळा काढते आणि खालून सुरुवात करते टाकायला. म्हणजे यांचा कायमचाच बंदोबस्त होऊन जाणार. खालूनच ती वर येतात ना, खालीच टाकलं म्हणजे ते वर येऊ शकत नाही. ऐश्वर्या आता सगळ्या घरात डांबर गोळ्या टाकत असते. इकडे आता सुमित्रा किचनमध्ये काम करत असते. उकडीचे मोदक तयार करत असतात जानकी आणि सुमित्रा. बघता बघता विसर्जनाचा दिवस आला. दिवस कसे गेले पटकन कळालं पण नाही ग. आणि सगळे आनंदात. हो ना आई, खरंच आनंद वाटला. जानकी, अवंतिका, सुमित्रा आता खूप छान अशा गप्पा मारत असतात. गणपती आले, खूप आनंद घेऊन आले आणि आता विसर्जनाचा दिवस आलाय तर आपल्याला दुःख होतंय. ते जोपर्यंत आपल्या घरात असतात तेव्हा खूप छान आणि असं आनंदी वातावरण असतं. आता जायचे म्हटले तर मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दुःख व्हायला लागतं आणि तेच होतंय आई. आता खूप अशी हुरहुर लागलीये मला. जानकी म्हणते मग काय, आपले बाप्पा निरोप घ्यायला अगदी सज्ज असतात. सुमित्रा म्हणते सज्ज कुठले ग. अगं त्यांचं सुद्धा मन भरून येत असणार आहे. आपल्यात राहून त्यांनाही आपल्यावर प्रेम होतच की. आणि प्रेम झाल्यावर आपल्याला सोडून जाणं त्यांनाही कठीण जात असणार. अगदी दबक्या पावलाने जात असतील ते. त्यांचीही पावलं अगदी जड होत असणार. पण काय आता लावलीये परंपरा, त्यांना बिचाऱ्यांना जायलाच लागतं ग. अवंतिका यांच्यामध्ये बोलते आणि म्हणते तुम्हाला माहितीये का आई, मला काय वाटतं, बाप्पांना जायचं नसतं. म्हणून उंदीर मामाचा स्पीड अगदी स्लो झालेला असतो आणि सगळी 10-11 दिवस तो काम बंद करतो त्याची. अगदी कामावर नसतोच तो. अगदी स्पीड स्लो झालेला असतो. कारण त्याला माहितीये इथे इतके लाड होत आहे आणि आता 11व्या 10व्या दिवशी 7व्या दिवशी आपल्याला तर जायलाच लागणार आहे. आता अवंतिकाच्या या बोलण्यावर हसायला लागलेले असतात जानकी आणि सुमित्रा. ऐश्वर्या आलेली असती डांबर गोळ्या घेऊन आणि सगळीकडे टाकण्याचा प्रयत्न करते. जानकी, अवंतिका एकमेकींना म्हणतात हिचं काय चाललंय आता, हिचं काय हे मध्येच. ऐश्वर्या औषध टाकते उंदरांना मारायला. हे जेव्हा जानकीला कळतं तेव्हा ती म्हणते हे बघ, मी अजिबात तुला असं काही करू देणार नाही. अगं गणपती बाप्पाचं वाहन येते आणि त्यांना कुठं मारतीये तू. गणपती बसलेत आपल्या घरात आणि त्यांच्या वाहनला मारतीये. ऐश्वर्या, तुला अजिबात मी हे करू देणार नाही. हे जानकी, तुझं डोकं लावू नकोस. अगदी शांत बस. त्यांनी मला इतका त्रास दिलाय, अगदी झोप उडवलीये. त्यांचा बंदोबस्त तर करायलाच लागणार ना. त्यामुळे तू मध्ये मध्ये बोलू नको आणि मला हे औषध टाकू दे. नाही, मी तुला अजिबात करू देणार नाहीये. ऐश्वर्या म्हणते जानकी, तुझं काम कर ना, तू कशाला माझ्या कामात डोकं लावतेस ग. ऐश्वर्याची आणि जानकीची चांगली झटापट चाललेली असते. ती म्हणते औषध टाकायचं, जानकी म्हणते औषध टाकायचं नाही. यांचं हे सगळं काही सुमित्राही बघत असते, ऋषिकेशही बघत असतो नेमकी काय चाललंय ऐश्वर्या आणि जानकीचं. सुमित्रा म्हणते अगं अगं, भांडण काय करताय. सणासुदीचे दिवस, घरात इतकं छान आनंदी प्रसंगी वातावरण, सगळं प्रसन्न झालंय आणि तुमचं भांडण काय चाललंय कळतंय का तुम्हाला.
आई अहो मी तेच म्हणतीये, ह्या जानकीला सांगा की काही समजून, का माझ्या वाटेत येते ती. ऐश्वर्या, ते औषध आधी बाजूला ठेव, स्वच्छ हात धु आणि मोदक करायला आमच्या जवळ येऊन उभी राहा. ऐश्वर्या सांगतेय ना तुला, आधी ते औषध ठेव आणि स्वच्छ हात धुवून इकडे मोदक करायला मदत कर. जानकी पटकन ऐश्वर्याच्या हातातली ती पुडी घेते आणि स्वतःकडे ठेवून घेते, कारण तिला काही झालं तरी उंदीर मामांना मरू द्यायचं नसतं. सुमित्रा म्हणते आम्ही सगळ्या मिळून मोदक करतो, जानकी तू आता विसर्जनाची तयारी कर. जानकी म्हणते हो आई, तुम्ही इकडे बघा, मी बघते विसर्जनाचं. आता कामं वाटून घेतलेली असतात. या तिघी जणी मिळून मोदक करतात आणि जानकी विसर्जनाची तयारी करण्यासाठी गेलेली असते. अवंतिका आता मोदक शिकलेली असते आणि बऱ्यापैकी मोदक करते. सुमित्रा म्हणते छान करतीये, प्रयत्न करतीये ना, लाटून कर किंवा हातावर मळून कर, पण कर, छान करतीये तू. ऐश्वर्या चल आता तू सुद्धा सुरुवात कर. ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना खुणवतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी आता चर्चा चाललेली असते ऐश्वर्याकडे बघून. यांचं ठरल्याप्रमाणे किंवा प्लॅन झाल्याप्रमाणे ऋषिकेश आता ऐश्वर्याच्या रूममध्ये गेलेला असतो प्रॉपर्टीचे पेपर शोधायला, आणि जानकी आता ऐश्वर्यावर लक्ष ठेवून खालीच थांबलेली असते. ऐश्वर्या आता लगेच नाटक करते की बरं नाहीये, तब्येत बिघडल्यासारखं वाटतंय, मला अगदी अस्वस्थ होतंय. सुमित्रा म्हणते अगो बाई हो का, होत असेल तुला, येत असेल ग चक्कर, प्रेग्नन्सीमध्ये होतच ग असं. ऐश्वर्या तू जा आणि तुझ्या खोलीत आराम कर. हो ना आई, मी आता आरामच करते. ऐश्वर्या आता वर जायला निघालेली असते आणि काही झालं तरी तिला वर जाऊ द्यायचं नाही, ऋषिकेशचं आणि जानकीचं ठरलेलं असतं. जोपर्यंत ऋषिकेश प्रॉपर्टीचे पेपर शोधून खाली येत नाही तोपर्यंत ऐश्वर्या ही खालीच थांबली पाहिजे. मला माहितीये जानकी तू मला का जाऊ देत नाहीये, इथेच थांबवतीये, टाइमपास करतीये, कारण ऋषिकेश तुझा नवरा माझ्या रूममध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधायला गेलाय. मला माहितीये की कितीही नाटकं करा, तुमच्या खेळात तुम्हीच नाही मी सुद्धा तुम्हाला सामील आहे ग जानकी. आता तेवढ्यात ऋषिकेश सगळीकडे शोध घेतो आणि खाली आलेला असतो, कारण त्याला काही एक सापडलेलं नसतं. ऐश्वर्या आता वर चाललेलीच असते जबरदस्तीने. ऋषिकेश राव या या या. अरे वा, काही सापडलं नाही का प्रॉपर्टीचे पेपर वगैरे? उगाच तुम्ही मेहनत घेते बाबा, मला डायरेक्ट विचारलं असतं पेपर कुठे तर सांगितलं असतं मी. एवढं काय तुम्ही काळजी करताय आणि एवढं काय उठा ठेव, मी खाली इथे माझ्यावर लक्ष ठेवायला या जानकीला ठेवलं, तुम्ही चोरून माझी रूम चेक करून आला, एवढं करण्याची काही गरज नव्हती. अरे तुम्हाला दोघांना काय वाटलं, तुम्हीच फक्त या खेळात आहात? अरे मी सुद्धा खेळामध्ये आहे, विसरू नका. तुमच्यासोबत मी सुद्धा स्पर्धा खेळतीये, त्यामुळे इतक्या लवकर तुम्ही जिंकणं शक्य नाहीये. अरे ऐश्वर्याशी पंगा घेतलाय ना, एवढं सोपं थोडी आहे. आता जानकीही शांत बसलेली असते आणि ऋषिकेशही, कारण त्यांना रेड हँड पकडलेलं असतं ऐश्वर्याने, आणि ऐश्वर्याला यांचं काय चाललंय हे माहिती असतं, त्यामुळे आता हे कुठेतरी हादरलेले असतात. आपल्याला असं वाटायचं की ऐश्वर्या गाफील आहे, दुःखात आहे, तिचं आपल्याकडे लक्ष नाहीये, पण खरं तर तसं नसतं, ऐश्वर्याचं सगळीकडे लक्ष असतं. आता मात्र ऋषिकेश आणि जानकी यांना अजून सतर्कतेने गेम खेळायला लागणार, कारण ऐश्वर्या आता चवताळलेली असते आणि आता माझ्या रूमपर्यंत यांची मजल गेली म्हणल्यावर नक्कीच ही काहीतरी अजून मोठं करणार, यात काही शंका नाही. ऐश्वर्या म्हणते कितीही पळा रे, ऐश्वर्या तुम्हाला दोघांना पूर्ण उरणार, हा ऐश्वर्याचा शब्द आहे, कळालं का? चेहऱ्यावर कसे 12 वाजलेत. चला बाजूला व्हा, मला वर जायचे आराम करायला. ऐश्वर्या मोठ्या तोरात आणि माजामध्ये वर गेलेली असते, कारण दोघांनाही हिने हरवलेलं असतं. रूम मध्ये एवढे उठाठेव करून काही एक सापडलेलं नसतं. ऋषिकेश म्हणतो हिला कसं माहिती की मी तिच्या रूम मध्ये गेलोय? जानकी म्हणते कपाटामध्ये सेन्सर कॅमेरे बसवलेत, तिच्या रूम मध्ये कोण येऊन काय करतं हे सगळं काही तिला कळतं, त्यामुळे ती अगदी बिंदास्त आहे. ऋषिकेश म्हणतो इतकी पोहोचली ही की अगदी कपाटात सुद्धा कॅमेरे लावलेत, खरंच हे ऐश्वर्याचं काहीतरी करायलाच लागणार. ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याना खरंच काय करावं आणि काय नाही. प्रॉपर्टीचे पेपर तिच्या रूम मध्ये नाहीये बरं जानकी. काय रे ही ऐश्वर्या, ना प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल कधी काही बोलते आणि ना तुझ्या आईबद्दल. सगळ्याच गोष्टींमध्ये अगदी गप्प बसलीये, सगळं काम तर अगदी शांतपणे करतीये, पण तोंडावर मात्र एकही शब्द आणत नाही किंवा दाखवत सुद्धा नाही की ती सुद्धा आपल्यासोबत गेम खेळतीये. जानकी म्हणते काळजी करू नका ऋषिकेश, सांगणार, नक्कीच सांगणार, आणि तिला सांगावंच लागणार. ऐश्वर्या तशी खूप हुशार, पण तिची हुशारी ती वाईट कामात लावते ना, त्यामुळे त्या हुशारीचा असा काही परिणाम होत नाही, आणि जास्त कितीही डोकं लावलं तरी चांगल्या प्रमाणात तिला फायदा सुद्धा होत नाही. सारखी तोंडावर पडते, पण हुशार असलेले डोकं परत उठून ती वापरण्याचा प्रयत्न करतेच. ऋषिकेश कुठेतरी काहीतरी ती थकणारच ना, ती थकली की मग आपला डाव आपण सुरू करूया. अहो ती सुद्धा माणूस आहे, ऐश्वर्या सुद्धा कधीतरी थकणार आणि तिथेच ती पकडली जाणार. त्यामुळे ऋषिकेश आपण थांबायचे नाही, आपण आपले प्रयत्न कायमच चालू ठेवायचे. जानकी हो तू जे म्हणतीये ते मला मान्य आहे आणि पटतं सुद्धा. अगं पण खूपच पोहोचलेली ग ही, बघ की स्वतःच्या सेफ्टीसाठी कॅमेरे वगैरे सेन्सर किती काय केलं हिने. हो
तिच्याही पुढे आपल्याला 2 पावलं जायला लागणार आणि तिच्याच पुढे जाऊन आता तिच्या नाकावर टिचून आपल्याला जिंकून दाखवायचंय. ऋषिकेश, कळतंय का तुम्हाला? हो जानकी, तुला काय म्हणायचंय आलंय माझ्या लक्षात. जानकी म्हणते, वाईट लोकांची साथ कधीच गणपती बाप्पा देत नाही हे ऐश्वर्याला माहित नाहीये. ऐश्वर्या वर आलेली असते आणि स्वतःला शाबासकी देते. अरे, ही लोक मला मात द्यायला निघाली होती, मूर्ख कुठलची. पण यांना माहितीच नाहीये मी म्हणजे ऐश्वर्या या सगळ्यांचा बाप आहे. 1 नंबर यांच्या डोक्यावर बसलीये, तरीही मला हरवण्याचा सारखा प्रयत्न करतात. आला मोठा ऋषिकेश माझ्या रूममध्ये पेपर शोधायला. त्याला काय मिळालं? काहीच नाही, कारण मी ऐश्वर्या आहे ना. सहजासहजी त्याच्या हाताला कसं काय लागू देणार? गेला तोंड पाडून ऋषिकेश. चोर कधी मुद्देमाल उशाशी ठेवत नाही, ह्या बिंडोक लोकांना माहित नाही का? पण ठीक आहे, खेळू दे त्यांना त्यांची खेळी, मीही तयार आहे माझी खेळी खेळायला. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, काय प्रयत्न करायचे तेवढे करा, काय खेळ खेळायचे ना तेवढे खेळा माझ्या विरोधात. पण कितीही प्रयत्न केले तरी हातात फक्त हार आणि हारच येणार. तुम्ही जिंकू शकणार नाही. ऐश्वर्याशी पंगा घेतलाय, एवढं सोपं नाहीये. कितीही प्रयत्न केले तरी नाही पेपर मिळणार ना तुम्हाला जानकीची आई मिळणार. दोन्हीही बाजूने ना चक्की तुमचीच होणार. कितीही प्रयत्न झाला तरी जानकीची आई आणि प्रॉपर्टीचे पेपर असे काय सेफ ठिकाणी ठेवलेत की ते तुमच्या हाती लागणं अशक्य गोष्ट आहे. रात्रंदिवस काम करा आणि सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हाताला काही लागत नसतं. ऐश्वर्याचा डावे सहजासहजी सोडणार नसते. इकडे आता जानकी गणपती बाप्पाला हात जोडते आणि म्हणते, गणपती बाप्पावर पूर्ण विश्वास आहे. शेवटी विजय हा सत्याचाच होणार. कितीही ऐश्वर्याला खोट्या खेळ खेळू दे, शेवटी एक ना एक दिवस ती हरणार आणि विजय होतो तो सत्याचा. आजपर्यंत जे काय झालंय, गणपती बाप्पा किंवा कुठलाही देव असो फक्त सत्याच्या बाजूने उभा राहतो. आता तर माझ्या घरात गणपती बाप्पा आहे, नक्कीच ते माझ्या पाठीशी उभा राहणार आणि मला हवंय ते मिळवून देणार. ऋषिकेश, माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या गणपती बाप्पावर. ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, तुला हवंय अगदी तसंच होऊ दे, कारण गणपती बाप्पा कधीही कुणाला नाराज करत नाही. जानकी म्हणते, ऋषिकेश लक्षात ठेवा, सत्य जिंकणार आणि हा माझा शब्द आहे. आता मनापासून तिने हात जोडलेले असतात आणि गणपती बाप्पाला म्हणते की माझ्या प्रयत्नात मला यश दे. इकडे आता इन्स्पेक्टर साहेब सौमित्र आणि सारंगला दाखवतात की मुंशीच्या जंगलामध्ये अगदी कुणीही नसतं, सुसान एरिया होता. तिथे ही व्हॅन सापडली, काही रक्ताचे डाग सापडले आणि छोट्या मोठ्या वस्तू सापडल्या. म्हणजेच मुंशीच्या जंगलामध्ये भयानक असं कांड झालंय, यात काही शंका नाही. काय झालंय, कसं झालंय याचा क्लू लावायचा आहे फक्त आता. इन्स्पेक्टर म्हणतात, तुमच्यापैकी ही व्हॅन कुणी कुठे बघितलेलं आठवतंय का तुम्हाला? आता सौमित्र बघतो, नाही साहेब मी नाही बघितली. आणि सारंग म्हणतो, नाही सर मी सुद्धा बघितलेली नाहीये ही व्हॅन कुठे, आणि काही आठवलं तर आम्ही नक्की सांगू. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो काही थोडं जरी आठवलं तरी मला सांगायला लगेच, कारण मला तपास करायला एक वेगळी दिशा मिळेल. आता सगळा तो गोंधळच उडालाय, अगदी अंधारात गोळ्या झाडल्यासारखं झालंय, काही कामच्या हातालाच लागलेलं नाहीये. पोलिसांनी ते त्यांना सापडलेली जंगलामध्ये चेन असते ती आणलेली असते आणि ही चेन बघा, बारीक बघा जरा, कुणाच्या गळ्यात बघितली का, कुणाच्या हातात बघितली का, कुठे काहीतरी आठवत असेल तर आम्हाला लगेच सांगा. दोघेही नाही म्हणतात, आम्हाला काहीच माहित नाहीये. ऋषिकेश दादाला आणि जानकी मॅडमला ही चेन दाखवून बघा, नक्कीच आपल्याला काहीतरी सुगावा लागणार. प्लीज माझ्यासाठी तुम्ही एवढं करा. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही एवढं म्हणतायत तर नक्कीच मी दादाला आणि वहिनीला ही चेन दाखवतो आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला लगेच सांगतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, थँक्यू सौमित्र, हीच अपेक्षा होती. मला कुठेतरी काहीतरी डाऊट येतोय, लताबाईचा आणि ही चेन याचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. ही चेन लेडीज आहे आणि मुळशीमध्ये सध्या बेपत्ता झालेली लेडीज म्हणजे लताबाई, त्यामुळे कुठेतरी शंका येते की ही कदाचित लताबाईची सुद्धा असू शकते. सौमित्र म्हणतो, ठीक आहे, मी एकदा बहिणीला दाखवतो आणि खात्री करून घेतो, म्हणजे आपल्यालाही जरा बरं वाटेल. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, लवकरात लवकर दाखवा आणि काय ते मला सांगा, म्हणजे मला सुद्धा नक्की कळणार तिथे काय झालं आणि काय नाही. सौमित्र अगदी कशाचाही वेळ व्हायला घालवत नाही, अगदी घाईघाईने घरी येतो. ऋषिकेश आणि जानकीला ती चेन दाखवतो. चेन बघितल्या जानकी म्हणते, ही चेन माझ्या आईची चेन आहे, मी तिच्या गळ्यात बघितली होती, मी 100% खात्रीने सांगू शकते चेन ही माझ्या आईचीच आहे. अरे सौमित्र, तुला ही चेन कुणी दिली? अरे इन्स्पेक्टर पवारांनी दिली, त्यांना मुळशीच्या जंगलात सापडली. आणि हो, ही चेन जिथे सापडली तिथे एक व्हॅन सुद्धा होती व्हाईट कलरची. ते मला विचारत होते ही व्हॅन कुठे बघितली का, बघितली असेल तर मला नक्कीच सांगा. पण मी कुठे बघितलीच नाही किंवा मला फारसं आठवलंच नाही की ती व्हॅन माझ्या ओळखीची आहे. व्हॅन मी ओळखली नाही, पण इन्स्पेक्टर साहेब म्हटले व्हॅन जवळ जब्बर असा गोळीबार सुद्धा झालाय. रक्ताचे डाग होते, ताजं रक्त होतं, म्हणजे ती सकाळी सकाळी हा गोळीबार झाला असावा असं इन्स्पेक्टर साहेबांचं म्हणणं आहे.
जानकीला रक्ताचे डाग, गोळीबार हे शब्द ऐकल्यावर धक्का बसतो आणि नको ती शंका तिच्या डोक्यात यायला लागलेली असते. ती आता रडायला लागते आणि पटकन खाली बसून घेते. सौमित्र आता तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी आई असते आणि जानकीच्या आईच्या बाबतीत काही ऐकायला आलं की ती लगेच हळवी झालेली असते आणि ती आता रडत असते. तिला सावरत असतो ऋषिकेश. ऋषिकेश, आई बरी असेल ना? भाऊजी काय बोलताय? माझ्या तर पायाखालची जमीन सरकतीये. गोळीबार वगैरे, आईची चेन, सगळं काही विचित्रच वाटतंय ऋषिकेश ऐकायला. जानकी, तू कसलाच विचार करू नको, सगळं काही व्यवस्थित असणार. कदाचित दुसरी घटना असणार आणि आपण दुसऱ्या घटनेकडे बघतोय. कळतंय का तुला? ऋषिकेश म्हणतो. जानकी, लगेच कुठल्याही निष्कर्षावर जाऊन पोहोचण्याची काही गरज नाहीये. अगं, कुठून चुकून दुसरीही माळ सापडली असेल आणि दुसऱ्या कुणाचीही असू शकते. तुझ्या आईच्या गळ्यात बघितली म्हणजे त्यांचीच असेल असं थोडी आहे. ते अगदी सुखरूप असणार, अगदी काहीही झालेलं नसणार त्यांना. आणि लगेच एवढ्याच्या गोष्टीवरून कुठलाही निष्कर्ष काढायला जाऊ नको. जानकी, सगळं व्यवस्थित आणि सुखरूप असणार आहे, त्यामुळे प्लीज तू टेन्शन घेऊ नको बरं. सौमित्र म्हणतो. हो, दादा म्हणतोय वहिनी अगदी बरोबर आहे. लगेच कुठला विचार करून रडायला जाऊ नको. अगदी काहीही झालेलं नाहीये. तुझी आई अगदी व्यवस्थित असणार आहे. पोलिसांना फक्त शंका आलीये, त्यांनी खात्री कुठं सांगितली, आणि हो, डेड बॉडी तरी कुठे सापडलीये. त्यामुळे अजिबात तू टेन्शन घेऊ नको. ओवी आता वर आलेली असते आणि सगळ्यांना आरतीसाठी खाली बोलवलंय. चला पटकन. सगळे आता आरतीसाठी खाली चाललेले असतात. सौमित्र आता ओवीला घेऊन खाली जातो आणि ऋषिकेश आता जानकीला समजून सांगायला तिथेच थांबलेला असतो. ती आता रडायला लागलेली असते आणि खूप हळवीही झालेली असते. ऋषिकेश म्हणतो. जानकी, शांत हो. तुझा विश्वास आहे ना गणपती बाप्पावर? काही एक झालेलं नसणार आहे. सगळं काही व्यवस्थित असणार आहे. डोळे पुस आणि आरतीला चल प्लीज. तुझा गणपती बाप्पा सगळं काही छान आणि व्यवस्थित करणार आहे. त्यामुळे नको ती काळजी करू नको आणि मनात कुठलीही शंका आणू नको. आता ऋषिकेशने जानकीला समजून सांगितलं म्हटल्यावर ते तिला समजलेलं असतं आणि जानकी स्वतःचे डोळे पुसते आणि स्वतःला सावरते. गणपती बाप्पा आहे, तुझ्या आईला ते काही एक होऊ देणार नाही आणि स्वतः तुला काहीतरी मार्ग दाखवतील आणि आईपर्यंत 100% पोहोचवतील. त्यामुळे तू कुठलाही विचार करू नको जानकी. डोळे पुस, फ्रेश हो आणि चल गणपती बाप्पाच्या आरतीला. जानकीला आता शांत केलेलं असतं ऋषिकेशने. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात आपण बघूया. आरती चाललेली असते. जानकी आता अगदी मन लावून गणपती बाप्पाला विनंती करत असते. गणपती बाप्पा, आमच्या प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याच्या हातात आहे आणि तिने जर त्या पेपरचं काही केलं तर आम्हाला अगदी रस्त्यावर यायची वेळ येणार. काहीतरी कर आणि आम्हाला या संकटातून वाचव. गणपती बाप्पा, तुझ्याकडे जे मागतीये ते प्लीज मला दे. आता जानकी तिच्या बाप्पाला खूप अशी विनंती करत असते की काही झालं तरी ते प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हाताला लागू दे. आमच्या घरावरचं हे विघ्न तूच दूर करू शकतो आणि तू जो मार्ग दाखवेल तो मला पटणार आणि तू मार्गावर नेशील त्या मार्गावर मी चालायला सुद्धा तयार आहे. गणपती बाप्पा, आमच्या घरावरचं विघ्न तूच दूर कर रे. तेवढ्यात गणपती बाप्पाच्या समोरचा उंदीर मामा असतो, तो तिथून निघतो आणि डायरेक्ट चालायला लागलेला असतो. तो जिकडे जाईल तिकडे तिकडे आता जानकी त्याच्या मागे चाललेली असते. गणपती बाप्पा जानकीला बरोबर जिथे ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर ठेवले तिथे घेऊन जातो. त्या कपाटाजवळ गेलेले असते आणि जानकीला आता मोठा क्लू मिळालेला असतो. प्रॉपर्टीचे पेपर नेमकी कुठे असतील. जानकी आता कपाट उघडते. समोर तर काय, लाल कागदात एक फाईल असते. म्हणजे जानकीला गणपती बाप्पाने प्रसाद दिलेला असतो आणि तिला जे हवंय ते तिच्या समोर ठेवलेलं असतं. बरोबर तिला फाईल मिळालेली असते. आता बघूया जानकी ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन खाली जाते का, किंवा ते पेपर तेच आहे की जे पेपर ती शोधायला आले, किंवा हा परत ऐश्वर्याचा काही डाव आहे, हे बघायला मिळणार आपल्याला उद्याच्या भागात. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.